गुढीपाडव्याचा सण म्हटलं की त्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या आणि सगळ्यात पहिले आपल्या समोर येतात त्या म्हणजे गाठी, ज्या साखरेच्या गाठी असतात. आणि या साखरेच्या गाठींचं महत्त्व या गुढीपाडव्याच्या सणाला अतिशय अनन्यसाधारण असतं. आणि हे ज्या गाठी बनवल्या जातात तर या गाठी नेमक्या कशा बनतात, त्यांचे साचे कसे बनतात, हे सगळं आपण बघतो. पण नेमकं त्याच्या काय प्रक्रिया असते हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत नामदेव जाधव आहेत, जे साधारण त्यांची ही तिसरी पिढी ना, हां, त्यांची तिसरी पिढी आहे. तिसऱ्या पिढीपर्यंत ते हेच काम करतायत. जसं की गाठी चे जे साचे असतात तर या साचे लाकडापासून तयार केले जातात यांच्याकडून आणि याचं हे काम करतात. आता जसं गुढीपाडवा येतोय तर त्यापूर्वी ह्या सगळ्या लाकडांपासून हे साचे बनवण्याचं काम यांच्याकडून सुरू आहे. किती वर्षांपासून तुम्ही हे काम करताय आणि वडिलांकडून तुम्ही हे काम कधी शिकलात आणि काय मग? मी नामदेव जाधव. आमच्या वडील आजोबापासून हे काम करतो मी. हे सागवण लाकूड लागते. एक दिवसाला 9 पट्ट्या तयार होतात फक्त. एका दिवसाला 9 पट्ट्या. 9 पट्ट्या. बरं, हे काय काय डिझाईन असतात, किती वेगवेगळ्या डिझाईन असतात? जसं आपण बघतो की आत्ता सगळं काम मशीनवर करतात लोक, पण नाही, आत्ताच्या काळात सगळ्या लोक मशीनवर काम करतात, पण तुम्ही अजून पण हे तुमचं सगळं हाताने सुरू आहे. एका पट्टीला किती वेळ लागतो, किती आकार असतात याच्यामध्ये? बरोबर आहे. एका पट्टीला साधारणतः अर्धा तास लागतो. किती डिझाईन असतात त्याच्यामध्ये? त्यामध्ये 5 ते 6 डिझाईन असतात. 5 ते 6. आणि मग तुम्हाला एका दिवसामध्ये तुम्ही किती बनवता आणि त्याला साधारण किती वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स याच्यामध्ये आपल्याला बघायला? एका प्रकारचे एका वेळेला 7-7 डिझाईन असतात. एका वेळेला 9 पट्ट्या तयार होतात दिवसाला. असं जास्त नाही होत. आता हे जे आकार आहे त्याच्यामध्ये आकार म्हणजे या साच्यामध्ये जेव्हा आपण ते लहान मोठे आकार असतात यामध्ये. 5 किलोपर्यंत गाठी असते. एक माळ अशी 9.5 फूट लांबीला असते. 9.5 इंच रुंदी आणि 1 इंच जाडी असते. पण हा आकार अगदी व्यवस्थित येण्यासाठी समोर आला पाहिजे. एकदम समोर आले पाहिजे अशी. या होलामध्ये होतं ऑटोमॅटिक गाठी तयार होते. पण मग हे आकार जे आपण जेव्हा त्याच्यामध्ये ते साखरेचं ते द्रव्य हे करतो, टाकतो, ओततो, तर त्याच्यानंतर ते आकार अगदी व्यवस्थित यावे त्याच्यासाठी तुम्हाला ही डिझाईन करायला काय म्हणजे किती वेळ लागतो आणि काय वेगळं पण आहे? कसं करता तुम्ही हे सगळं? आम्ही हाताने काम करतो सगळं. काय काय तुमच्यामध्ये अवजारं वापरली जातात? हे बघा, हे असे असतात. कंपास, पटाशी असे हत्यार असतात. ते एक एक याचं आम्हाला सांगा बरं, अवजाराचं माहिती. पटाशी आहे आणि हे कंपास आहे. हा पोगर आहे. अजून आहे ना हत्यार, दाखवू का? बापरे, बॅग आहे मोठी. हत्यार असतात. रंदा असतो. ठीक आहे, अगदी मोठी बॅगच आहे तुमची ही. याच्यामध्ये सगळं डिझाईन वगैरे. पण मग याच्यासाठी लाकडाचाच वापर का केला जातो? दुसरं नाही चालत त्याला काहीच. कंपास सोबून हत्यार हे कशासाठी वापरलं जातं? हे काय? हे मार्किंग करण्यासाठी, सेंटरची मार्किंग करण्यासाठी वापरतात. आणि हे डिझाईन मारण्यासाठी, मोठी डिझाईन असली ना मारायचं. टेप असतो परत. ओके. बरं, आता तुम्ही किती म्हणालात मग, अशी किती वर्षांपासून करताय? 4 वाजेपासून. नाही, म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही किती वर्षांपासून करताय? 40-50? आता मला 60 वर्ष झाले. 60 वर्षांपासून करताय. तर सुरुवातीला या कामाची पद्धत काय होती, आता काय आहे, काय काय बदल झाले याच्यामध्ये? बदल झालेलाच आहे त्यामध्ये. काय बदल झाले? अशी लहान मोठी साईज असते ना त्यामध्ये. ही साईज आहे ना, ही साईज ही 50 ग्रॅम साईज आहे. दुसरी 5 किलो पण साईज असते. आधी जेव्हा नवीन सुरू केलं काम हे म्हणजे बनवायला, तर तेव्हा किती आकार होते आणि तेव्हा काय साईज होती आणि आतापर्यंत सेमच आकार आहे? बरोबर. 60 वर्षांमध्ये एकच आकार आहे, काहीच बदल नाही झालाय? नाही, एकच आकार, एकच. अच्छा. बरं, पुण्यामध्ये असे किती लोक आहेत जे हे बनवतात की तुम्ही एकटेच आहात? आता माझा जो 8वा नंबर यायचं. 8 लोकांची कामं केली. 8 कारखान्यांचं काम केलं. आणि जवळ उळी कांचनला आहे, परत याला पिंपरी चिंचवडला आहे,
आणि मंडईमध्ये काका हलवाई बरेच येतात. तुम्ही कुठून आहात आणि प्रॉपर हां तुम्ही कुठून आहात? मी नाशिकहून आलो. नाशिक वरून आले हे बनवण्यासाठी. साधारण किती दिवस आधी तुम्ही ही सगळी तयारी करायला घेता आणि आता हे एक बनवला समजा एक साचा बनवला तर हा साचा बनवल्यानंतर मग त्याच्यामध्ये तयार करतात गाठी. मग त्या गाठी तयार झाल्यानंतर गाठी गाठी यातूनच भरतात. ही गाठी आहे ना यातूनच भरतात. मग ही गाठी जेव्हा ह्याच्यामध्ये हे करतात भरतात तर मग हे परत एकदा किती वर्षांनंतर तुम्हाला ते परत तयार करायला लागतं? 5 ते 6 वर्षापासून बनवलं. 5 ते 6 वर्षानंतर बनवलं आहे. म्हणजे एकदा हे केलं एकदा बनवल्यावर किती वेळा त्याच्यामध्ये गाठी बनवू शकतात? बऱ्याच वेळ बनवतात ते. 5 ते 6 वर्ष बनवतात. आणि त्याच्यानंतर मग नंतर डिझाईन राहते मग ती डिझाईन परत मारावं लागते त्याला. अच्छा. आता ही काय काय डिझाईन आहे काय काय बनवलंय हे तुम्ही? आता ही डिझाईन अलग प्रकारची असते. हे डिझाईन अलग आहे, हे डिझाईन अलग आहे. अशा बऱ्याच प्रकारचे डिझाईन असतात. हे कुठलं लाकूड याच्यासाठी वापरलं जातं? लाकूड कुठून आणता? कच्चा माल? सागवान. नाही, पण हे आणता कुठून तुम्ही? कच्चा माल आणता कुठून? आपलं स्वामिल टिंबर मार्केट. ओके. तर आपण बघितलं की कशा पद्धतीने यांच्याकडून हे लाकडाचे साचे तयार केले जातात. आत्ता या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक गोष्ट मशीनवर तयार केली जाते. मशीनच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी बनवल्या जातात. मात्र हे जे काका आहेत तर ते जवळपास 60 वर्षांपासून याच लाकडी साचे बनवण्याचं काम करतात. हाताने हे साचे बनवतात आणि आपल्या घरी जी आपण आता गुढीपाडव्याला गाठी वापरणार आहोत, गाठी खाणार आहोत, तर या सगळ्या गाठी अशाच्या साच्यांमधून तयार होते आणि याच साच्यांमधून बनून आपल्यापर्यंत येते. खरं तर आता ही कला आहे ती दुर्मिळ होत चाललेली आहे कारण पुणे शहरात सुद्धा पुणे शहरात असं कोणी बनवणारं नाही आहे. हे स्वतः नाशिकवरून आलेले आहेत आणि नाशिकवरून येऊन ते जेव्हा गुढीपाडवा असतो तर गुढीपाडव्याच्या आधी येतात. त्यांच्याकडून हे साचे जे आहेत त्यांची डागडुजी केली जाते आणि डागडुजी केल्यानंतर मग याच्यामध्ये हे सगळ्या गुढीपाडव्याच्या ज्या आपण गाठी खातो तर या गाठी तयार होतात. आजची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या स्टोरीज पाहण्यासाठी पाहत राहा सिविक मिरर. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, पुणे.